नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर. ढगे सर, दिल्ली हादरलेली आहे काल संध्याकाळी. आणि पूर्ण भारताला प्रश्न पडलेला आहे की राजधानीमध्ये अशा प्रकारचा बॉम्बस्फोट होतो ज्या वेळेला केंद्रीय यंत्रणा अतिशय सतर्क असतात, असं केंद्र सरकारच्या वतीने नेहमी सांगितलं जातं. आता आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे, आणि हा जो बॉम्बस्फोट झालेला आहे तो भीषण स्वरूपाचा आहे, त्या दृष्टीने आपण कोणत्या नजरेने एक लष्करी अधिकारी म्हणून पाहताय? नमस्कार डॉक्टर अनिल सर. नक्कीच दिल्लीचा जो बॉम्ब ब्लास्ट त्या ठिकाणी त्याच्यात झाला ही अत्यंत भयानक आणि भयावह अशी घटना त्या ठिकाणी आहे. पण फक्त रेड फोर्ट लाल किल्ल्याच्या ठिकाणी हा जो काही सगळा स्फोट त्या ठिकाणी झाला तिथपर्यंतच आपण मर्यादित न राहता त्याहून महत्वाचं 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान संपूर्ण भारतामध्येच मुख्यतः जम्मू काश्मीर असेल, त्याचबरोबर हरियाणामधल्या फरीदाबादमध्ये त्या ठिकाणी असेल, गुजरातमध्ये असेल, उत्तर प्रदेशमध्ये असेल, 8 संशयित दहशतवाद्यांना त्या ठिकाणी पकडलं आणि त्यातले 4 जे आहेत ते डॉक्टर त्या ठिकाणी होते. एवढंच नाही, तब्बल 2950 किलो एवढं विस्फोटक सामुग्री त्यांच्याकडे त्या ठिकाणी त्याच्यात मिळाली. 20 टायमर मिळाले, बॅटरीज त्या ठिकाणी त्याच्यात मिळाल्या, त्यांच्याकडे जे आहे ते रिमोट त्या ठिकाणी मिळाले, वॉकी टॉकी मिळाले. या सगळ्या गोष्टींना जर आपण एकत्रितरित्या त्या ठिकाणी पाहिलं तर मग खरोखरच या घटनेची भयावहता जी आहे ती आपल्या त्या ठिकाणी लक्षात येईल. नक्कीच आपण विश्लेषणामध्ये आणि चर्चेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी करूच, पण मागच्या काही दशकांपासून जे आहे भारताला दहशतवाद काही नवा नाही. वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे दहशतवादी हल्ले त्या ठिकाणी झालेले आहेत. दुर्दैवानं त्यामध्ये काही जणांचा मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे. पण हा फक्त पुन्हा एक दहशतवादी हल्ला इथपर्यंत ते मर्यादित त्या ठिकाणी नाही. राजधानीच्या ठिकाणी हा हल्ला होतोय. फक्त राजधानीच्या ठिकाणी त्या ठिकाणी हा हल्ला होत नाही. सर्वात महत्वाचं, 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान ज्या काही संशयित अतिरेक्यांना पकडलं आणि जे काही इनपुट्स त्या ठिकाणी त्याच्यात मिळाले, ही दुसरी गोष्ट. तिसरी महत्वाची गोष्ट, आता ट्रेडिशनल आणि नॉन ट्रेडिशनल, पारंपरिक त्याचबरोबर अपारंपरिक असा दुहेरी दहशतवादाचा खतरा आपल्याला त्याचा सामोरा करावा लागतोय. एक फक्त त्याची हिंट देतो की गुजरात मॉड्यूल जे आहे त्या गुजरात मॉड्यूलमध्ये बायोकेमिकल वेपन म्हणजे रिसिन सारखा रासायनिक पदार्थ, ज्याची काही मायक्रोग्रॅमची मात्रा जरी आपल्या शरीरामध्ये गेली श्वसनाच्या माध्यमातून किंवा खाण्याच्या माध्यमातून किंवा इंट्राव्हेनस माध्यमातून, तर काही मिनिटांमध्ये जे आहे त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो. तर अशा प्रकारे एनबीसी आपण ज्याला म्हणतो, न्यूक्लिअर बायोलॉजिकल केमिकल वॉरफेअर, तिकडे जे आहे दहशतवादी त्याचा वापर त्या ठिकाणी करतायत. दुसऱ्या बाजूला जे आहे एक्सप्लोजिव्ह डिव्हायसेसचा वापर करून जे आहे अर्बन टार्गेट्स या वाहनांमध्ये अशा प्रकारचं स्फोटक मटेरियल ठेवून एकाच वेळेस जे आहेत कमीत कमी 20 ठिकाणी भारतामध्ये जे आहे अशा प्रकारे हल्ले घडवून आणण्याची त्यांची त्या ठिकाणी त्याच्यातली योजना आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा, पार्श्वभूमी लक्षात घ्या, ऑपरेशन सिंदूरची आपण कारवाई त्या ठिकाणी केली. फक्त कारवाई केली नाही, त्याच्यानंतर सांगितलं की आता न्यू नॉर्मल क्रिएट झालेलं आहे. म्हणजे आता जर पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी जर भारतामध्ये दहशतवादी हल्ला केला तर तो दहशतवादी हल्ला आम्ही समजणार नाही. ती जी आहे एक प्रकारे युद्धखोरीची भाषा पाकिस्तान करतोय, म्हणजे सरळ सरळ ही युद्धाला जे आहे ललकारण्याची भाषा पाकिस्तान करतोय असं आम्ही त्या ठिकाणी समजू. आणि युद्धाला कसं सामोरं जायचं हे भारताच्या आर्म्ड फोर्सेसला चांगल्या रीतीने माहिती आहे. मग या सगळ्या गोष्टींना जर एकत्रित आपण पाहिलं तर त्यावरून आपल्याला लक्षात येईल की दिल्लीमधला हा हल्ला, दिल्लीमधला हा स्फोट हा किती भयानक होता आणि त्याचे इम्प्लिकेशन्स, त्याचे वेगवेगळे जे पैलू आहेत हे किती घातक येणाऱ्या काळामध्ये ठरू शकतात आणि त्याचे दूरगामी परिणाम कसे होऊ शकतात. आता बघा की याच्यामध्ये लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद असे वेगवेगळे, आता कुणी दावा केला वगैरे असं जे बोललं जातं. आता तुम्ही ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, आणि भारताने जे जगाला जे बजावून सांगितलं की आमच्या देशामध्ये अशा प्रकारचा हल्ला याच्या पुढे कोणत्याही पद्धतीने झाला तर ते युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण करू शकतं आमच्या दृष्टीने. अशा परिस्थितीमध्ये आता पाकिस्तानचा काय खुलासा आलेला आहे, किंवा काय त्यांचं निवेदन आलेलं आहे का, आणि पाकिस्तानची काय भूमिका असेल? आणि माझी दर्शकांना विनंती आहे की हे चॅनल सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन हे बटन दाबावं सर्व नोटिफिकेशन मिळवण्यासाठी. आणि सतीश ढगे हे आपल्याला अत्यंत महत्त्वाची माहिती देत आहेत. त्यासंबंधी आपल्याला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. ढगे सर.
पहिली गोष्ट, अधिकृतरित्या आतापर्यंत जे आहे भारत सरकारनं किंवा आपल्या सिक्युरिटी फोर्सेसनं सांगितलं नाही की हा दहशतवादी हल्ला आहे, आणि मग त्याच्यानंतर हा पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ला आहे. पहिले या मुद्द्यावर जे आहे आपण थोडंसं डिस्कशन त्या ठिकाणी करू. माझ्या मते काल संध्याकाळी जे आहे साधारणतः 6:50ला हा हल्ला त्या ठिकाणी झाला. एक 16-17 तास त्या ठिकाणी झालेले आहेत, आणि अजून सुद्धा अधिकृतरित्या भारत सरकारनं हा दहशतवादी हल्ला आहे म्हणून अधिकृतरित्या डिक्लेअर त्या ठिकाणी केलं नाही. आणि ऑफकोर्स पाकिस्तानचा रोल हा तर जो आहे नंतरचा भाग त्या ठिकाणी आहे. माझ्या मते भारत सरकार याला थोडंसं डिले त्या ठिकाणी काय करतंय, किंवा सिक्युरिटी फोर्सेस डिले का करतंय, कारण ऑलरेडी तशाशी रिलेटेड FSLच्या टीम त्या ठिकाणी गेल्या, त्यांनी जे आहेत प्रूफ त्या ठिकाणी घेतलेले आहेत. सिक्युरिटी फोर्सेस सुद्धा जे आहे आपलं आपलं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी त्याच्यात करतायत. पण एकदम सुपरफिशियली किंवा लगेच त्या ठिकाणी सांगणं की हा दहशतवादी हल्ला त्या ठिकाणी आहे, याचे वेगवेगळे अर्थ त्या ठिकाणी निघतात. पहिला अर्थ थोडंसं राजकीय दृष्ट्या चर्चेला मी त्या ठिकाणी घेऊन जातो. पहिला अर्थ तो म्हणजे सध्याचं नरेंद्र मोदी यांचं सरकार नक्कीच मागच्या 10 वर्षामध्ये जे आहे दहशतवादाविरुद्ध जबरदस्त कारवाई नरेंद्र मोदी सरकारनं त्या ठिकाणी केलेली आहे, आणि एक प्रकारे मॅचो इमेज नरेंद्र मोदी सरकारची दहशतवादाविरुद्ध त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आपण पाहिलं 2016 असो, 2019 असो किंवा 2025च्या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून वेळोवेळी सरकारनं जे आहे आपली राजकीय इच्छाशक्ती त्या ठिकाणी दाखवून दिलेली आहे. म्हणजेच नरेंद्र मोदी सरकार अशा प्रकारे आतापर्यंत प्रोजेक्ट त्या ठिकाणी करत आलेला आहे की दहशतवादाविरुद्ध जे आहे झिरो टॉलरन्स, दहशतवादाविरुद्ध जे आहे आमची मस्क्युलर इमेज त्या ठिकाणी. मग जर अशा प्रकारे ॲग्री होत असेल की राजधानीच्या शहरामध्ये अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला झाला, म्हणजे कुठेतरी नरेंद्र मोदी सरकारच्या मस्क्युलर इमेजला कुठेतरी डेंट बसू शकतो, म्हणून एवढी घाई गडबड किंवा हा दहशतवादी हल्ला आहे हे सांगण्यासाठी जो आहे तो थोडासा डिले त्या ठिकाणी होत असेल, एक गोष्ट. त्याहून महत्वाचं माझ्या मते दहशतवादी हल्ला त्या ठिकाणी जाहीर करणं, आणि मग दहशतवादी हल्ला आहे तर त्याची पाळंमुळं कुठे आहेत, जास्तीत जास्त पॉसिबिलिटी की याची पाळंमुळं अल्टिमेटली पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी त्याच्यात जातील. आणि मग जर पाकिस्तानशी ही पाळंमुळं जुळलेली असतील तर ऑलरेडी अधिकृतरित्या आता भारतानं भूमिका घेतलेली आहे. पाक पुरस्कृत दहशतवाद असेल इज इक्वल टू युद्ध, आणि युद्ध असेल तर ऑलरेडी ऑपरेशन सिंदूर इज स्टील ऑन. मग ऑपरेशन सिंदूरचा पुढचा अध्याय हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो, आणि त्या अनुषंगानं आपली तयारी तर आहेच, पण कशा प्रकारे पुढे जायचं याही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पर्यायानं समोर त्या ठिकाणी येतातच. मग एवढं मोठं जर त्याची व्याप्ती असेल, ह्या एक दहशतवादी हल्ला आणि पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ला एवढं डिक्लेअर करण्याचा, तर त्याच्यासाठी जे आहे माझ्या मते फुंकून फुंकूनच सध्याचं सरकार जे आहे त्याच्याविषयी डिक्लेरेशन त्या ठिकाणी करेल, आणि माझ्या मते कुठलीही घाई करण्याची गरज नाही. ऍक्शन आपण ऑलरेडी करतोय, म्हणजे मेडिकल इव्हॅक्युएशन त्या ठिकाणी होत आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं जे आहे तपास आपल्या हाती त्या ठिकाणी घेतलेला आहे, FSLच्या टीम आपलं काम करतायत. म्हणजे कामामध्ये जे आहे कुठेही कसूर नाही किंवा कुठेही दिरंगाई त्या ठिकाणी नाही, पण फक्त डिक्लेरेशन मध्ये जे आहे हा सगळा भाग आहे. म्हणून सरकारच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि मी काही त्यातला जे आहेत राजकीय भाग सुद्धा त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला, जेवढी माझी कुवत आहे, जेवढी माझी बुद्धी त्या ठिकाणी आहे. मग याच्यानंतर पुढचा भाग येतो. जर भारत सरकारनंच दहशतवादाविषयी काही त्या ठिकाणी म्हटलं नाही किंवा हा दहशतवादी हल्ला आहे हेच जर आतापर्यंत त्या ठिकाणी अधिकृतरित्या घोषित केलं नाही, तर पाकिस्तानला सुद्धा काही घाई नाही, आणि उलट पाकिस्तानला तर माहित आहे की आमच्या सपोर्ट शिवाय या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी होऊ शकत नाहीत. आणि जर अशा प्रकारचा हल्ला त्या ठिकाणी झाला असेल, आणि मग आता भारत कशी भूमिका घेतो, त्याच्यानंतर जे आहे ते नेहमी जशी भूमिका घेतात, हात वर करतील की आमचा त्याच्याशी काही संबंधच नाही. हा जो आहे भारतामधल्याच काही डिसग्रंटल्ड एलिमेंट्स जे आहेत किंवा स्लीपर सेल्स जे आहेत किंवा जे आहेत जे सरकार विषयी नाराज आहेत, अशा काही लोकांनी त्या ठिकाणी हा हल्ला केला असेल, आणि पुन्हा आणखीन एक टप्पा पुढे जाऊन त्या ठिकाणी म्हणतील की भारत जो आहे नेहमीच तिथल्या मायनॉरिटीजवर, अल्पसंख्याकांवर अन्याय करत आलेला आहे, आणि म्हणून त्या लोकांनी केलेला हा उठाव आहे. अशा प्रकारचं एक टिपिकल आतापर्यंत जसा स्टान्स पाकिस्तान घेतो तसा पाकिस्तान भविष्यामध्ये सुद्धा स्टान्स घेऊ शकतो. तर माझ्या मते पाकिस्तान काय म्हणतोय याला अर्थ नाही. बाय द वे, पाकिस्तानमध्ये फार महत्वाच्या घटना अशा काही घडतायत ज्याचा प्रत्यक्ष संबंध हा भारताशी आहे आणि भारताच्या सुरक्षिततेशी आहे. त्याच्याशी संबंधित फक्त एक गोष्ट, पाकिस्तानच्या राज्यघटनेमध्ये 27वी घटना दुरुस्ती केली जाते, आणि त्या 27व्या घटना दुरुस्तीच्या नंतर आता हा मुल्ला मुनीर, जो असीम मुनीर सध्याचा त्यांचा फील्ड मार्शल असीम मुनीर, हा आजन्म फील्ड मार्शल त्या ठिकाणी राहणार आहे. एवढंच नाही, नेव्ही आणि एअरफोर्स यांचे प्रमुख नेमण्याचा अधिकार सुद्धा जो आहे या असीम मुनीरला असणार आहे, आणि लिटरली पाकिस्तानचा प्रधानमंत्री, पाकिस्तानच्या राष्ट्रपतीला जे अधिकार आहेत ते अधिकार त्याला प्राप्त होणार आहेत.
हाच मुल्ला मुनीर होता ज्यानं भारत विरोधी गरळ ओकली होती. हाच मुल्ला मुनीर होता ज्याच्या या कर्तृत्वामुळेच पहलगाम दहशतवादी हल्ला झाला होता आणि नंतर त्यांना जे आहे ऑपरेशन सिंदूरला सामोरं जावं लागलं होतं. हा जर मुल्ला मुनीर एवढा पॉवरफुल पाकिस्तानमध्ये या 27व्या घटना दुरुस्तीच्या अनुसार जर बनणार असेल, तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली चर्चा तर दूर दूरपर्यंत सोडा, पण सामरिकदृष्ट्या सुद्धा जे आहे तक्रार, सामरिकदृष्ट्या सुद्धा जे आहे एक प्रकारचा संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तर मूळ तुमचा जो प्रश्न होता, पाकिस्तानची भूमिका कशी त्या ठिकाणी असेल, माझ्या मते भारतानंच अधिकृतरित्या अजून भूमिका डिक्लेअर केली नाही. त्याच्यानंतर पाकिस्तानची भूमिका येईल आणि पाकिस्तानची भूमिका ही ती साचेबंद पद्धतीमध्येच त्या ठिकाणी असणार आहे. आणि दुसरे फॅक्टर कन्सिडर करता भारत आणि पाकिस्तान संघर्ष हा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जे आहेत वेगवेगळ्या स्तरावर आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल, ही परिस्थिती चिघळत जाईल असं मला आज घडीला वाटतं. आणि आता तुम्ही हे जे सांगितलंय की आता कसं आहे की त्याबद्दल आपण ताबडतोब काही विश्लेषण करणं योग्य होणार नाहीये, तुम्ही जे म्हणता त्या पद्धतीने. आणि पाकिस्तान हा झटकून मोकळं होणार आहे की स्लीपर सेल वगैरे भारताचा अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आहे, आमचा कशालाही पाठिंबा नाही, हे ठीक आहे. आता मी त्याच्यावर तुम्हाला एक प्रश्न विचारणारच आहे. तत्पूर्वी तुम्ही जे आसिफ मुनीर जे नाव घेतलं, म्हणजे डोनाल्ड ट्रम्पने अगदी व्हाईट हाऊसमध्ये ज्यांना जेवण दिलं तेच काय आहे? नेमकी तेच. आणि डोनाल्ड ट्रम्प जो आहे हा खऱ्या अर्थाने बिझनेसमॅन आहे. त्याला कळतं आपला जो आहे फायदा कुठे त्या ठिकाणी. आणि मी ज्यावेळेस त्याला आपला म्हणतोय, फक्त अमेरिकेचा फायदा मी म्हणत नाही, आपला फायदा. आता त्याच विषयामध्ये आपल्याला जायचं असेल तर फक्त 2-3 महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी सांगतो. का त्यानं पाकिस्तानला एवढं जवळ केलं, आणि बाय द वे पाकिस्तानला जवळ केलं नाही, त्यांनी जे आहे सगळ्यात पहिल्यांदा या मुल्ला मुनीरला जवळ केलं आणि त्याच्यानंतर जे आहे शहाबाज शरीफला जवळ केलं. कारण त्याला माहिती आहे पाकिस्तानमधला जो आहे करता करविता आजघडीला सगळ्यात महत्वाचा व्यक्ती हा तिथला राष्ट्रपती किंवा प्रधानमंत्री नाही, तर तिथला जो आहे लष्कर प्रमुख आहे मुल्ला मुनीर आहे. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतानं जे आहे अधिकृतरित्या डोनाल्ड ट्रम्पच्याच भूमिकेला छेद घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला की तू काही असं आमच्यामध्ये जे आहे मध्यस्थी त्या ठिकाणी केली नाही, पाकिस्तान आमच्याकडे जे आहे भीक मागत त्या ठिकाणी आला, म्हणून आम्ही ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी थांबवलं. मग आता कुठेतरी जे आहे डोनाल्ड ट्रम्पच्या स्वाभिमानाला त्या ठिकाणी ठेच पोहोचली. आणि त्याहून महत्वाचं, डोनाल्ड ट्रम्पचा साथीदार स्टीव्ह विटकॉफ, त्याचबरोबर डोनाल्ड ट्रम्पचा जावाई, याचे स्वतःचे आर्थिक हितसंबंध हे पाकिस्तानमध्ये जोडले गेलेले आहेत. क्रिप्टो करन्सी रिझर्व्हशी संबंधित, त्याचबरोबर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांत, त्याचबरोबर खैबर पख्तुनवामध्ये असणारे ऑइल रिझर्व्ह, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे क्रिटिकल मिनरल्स त्या ठिकाणी आहेत, रेअर अर्थ मिनरल्स आहेत, त्यावर अमेरिकेचा त्या ठिकाणी डोळा आहे. आणि म्हणूनच तिथला सगळ्यात महत्वाचा जो व्यक्ती आहे त्या मुल्ला मुनीरला जे आहे आपल्या बरोबर त्या ठिकाणी घेणं, त्याला जे आहे कुरवाळणं, त्याला जे आहे खाऊ पिऊ घालणं, आणि आपला स्वतःचा स्वार्थ इन टर्म्स ऑफ, जसं मी सांगितलं की क्रिप्टो करन्सी रिझर्व्ह स्टीव्ह विटकॉफ आणि त्यांच्या जावयाच्या माध्यमातून, आणि दुसरा अमेरिकेच्याही पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे ते रेअर अर्थ मिनरल्स मिळवणं, हा स्वार्थ साधण्यासाठी आज घडीला जे आहे डोनाल्ड ट्रम्पनी त्या मुल्ला मुनीरला जे आहे जवळ त्या ठिकाणी केलेलं आहे. पण याच्या माध्यमातून काय झालेलं आहे, एक तर जे आहे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून डोनाल्ड ट्रम्प सारखा माणूस मला सपोर्ट करतोय म्हणून जे आहे स्वतःची उंची वाढल्यासारखी त्या मुल्ला मुनीरला आणि पाकिस्तानला त्या ठिकाणी वाटतंय. दुसरी गोष्ट, त्याच आधारावर, आणि हे सगळी जी काही गणितं मागच्या काळामध्ये बदललेली आहेत त्याच आधारावर आता पाकिस्तानचा सर्वात महत्वाचा माणूस म्हणून तो 27व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून स्वतःसाठी असं पद त्या ठिकाणी तयार करतोय की आजन्म 5 स्टार अशा प्रकारचा फील्ड मार्शल तू त्या ठिकाणी राहणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या इम्युनिटीज म्हणजे विशेषाधिकार त्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. आणि सरकार येतील जातील, तुम्ही निवडणुका लढवत बसा, मी मात्र जे आहे त्या ठिकाणी मरेपर्यंत फील्ड मार्शल पदावर राहणार आहे आणि सत्तेमध्ये त्या ठिकाणी राहणार आहे. हे मुल्ला मुनीरला चांगल्या रीतीने त्या ठिकाणी ओळखता येतं, त्याला त्या ठिकाणी कळालेलं आहे. म्हणून हा मुल्ला मुनीर आज घडीला तरी जे आहे पाकिस्तानमध्ये महत्वाचा व्यक्ती त्या ठिकाणी आहे. पण आपल्याला डोनाल्ड ट्रम्प माहिती आहे, हाच डोनाल्ड ट्रम्प जे आहे कशी पलटी मारेल आणि आपला स्वार्थ झाल्यानंतर पाकिस्तानला कसं कचऱ्यामध्ये टाकेल, हे सगळ्या जगालाही ज्याला कळतं ते त्यांना चांगलंच त्या ठिकाणी माहित आहे. आणि मुल्ला मुनीरचे सुद्धा जे आहेत बुरे हाल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पण एक गोष्ट मात्र नक्की, या सगळ्या गोष्टींचा आज घडीला शॉर्ट टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जर पाहिलं तर नक्कीच भारताच्या स्ट्रॅटेजीवर, भारताच्या सिक्युरिटीवर पण जे आहे परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्याला जे आहे तयारी करावी लागणार आहे. नाही, अगदी बरोबर आहे. आता बघा, पहलगाम जी घटना झाली आणि त्याच्यामध्ये भारत सरकारने कुठली कसूर ठेवली नाही, ऑपरेशन सिंदूर वगैरे ते सगळं केलं. पण विरोधक किंवा भारत विरोधक असतील किंवा भारतामधले राजकीय विरोधक असतील, त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे की तुम्ही ते काय जे हल्ले केले पाकिस्तानवर, पाकिस्तानचं काय जे केलं ते ठीक आहे. अगदी ते सगळे भक्तगण म्हणत होते की ते लाहोर उडवलं वगैरे वगैरे, ते बरंच काही झालेलं आहे. तो विषय मोठा आहे, तो वेगळा विषय आहे.
पण ज्यांनी हल्ला केला ते जे सहा की चार अतिरेकी होते, त्याच्यापैकी कुणीच पकडलं गेलं नाही, हा एक प्रश्न विचारला गेलेला आहे भारत सरकारला. तर ते काय आहे? आणि त्या पार्श्वभूमीवर म्हणजे स्लीपर सेल किंवा तुम्ही जसं म्हणालात की पाकिस्तान म्हणू शकता भारताचा अंतर्गत आहे, तर त्या दृष्टीने हे महत्वाचं आहे जे फरीदाबादचं घडलेलं आहे. तर कालच ते घडलेलं आहे, ते जे जप्त केलं गेलेलं आहे. मला वाटतं ती बातमी मी जरा दर्शकांसाठी पण वाचतो. हे बघा, जम्मू काश्मीर हरियाणा पोलिसांनी मोठा दहशतवादी कट उधळून लावला. पोलिसांनी सोमवारी डॉक्टर मुझम्मिल अहमद याला फरीदाबाद येथून अटक केली. तो फरीदाबादमधील अल फलाह खाजगी विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आहे. लखनौची त्याची मैत्रीण डॉक्टर शाहीन शाहिद आणि डॉक्टर आदिल अहमद सह इतर 7 जणांना आधीच अटक करण्यात आलेली आहे. म्हणजे भारतामधले जे अंतर्गत जे सुरक्षेला धोका उत्पन्न करणारे जे राष्ट्रद्रोही ट्रिपल सेल आहेत, आता ते कोणत्या संघटनेची कनेक्टेड वगैरे आहे ते अजून पुढे यायचे, कोणत्या दहशतवादी संघटनेची. तर आता तुम्ही एकूण भारतामध्ये आता कसं आहे की मुंबईसह सगळ्यात मोठ्या शहरांमध्ये जरा रेड अलर्ट दिलेला आहे, सगळीकडे ते तपासणी वगैरे ते सगळं सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये पहलगाम घटना, ही काल दिल्लीची घटना, आणि आज भारतामध्ये जे अगदी अंतर्गत सुरक्षेला जो धोका उत्पन्न झालेला आहे, त्या दृष्टीने कोणत्या संघटना याच्यामध्ये सहभागी असू शकतात, याच्या आधी काय घडलेलं आहे, किंवा ही फरीदाबाद गोष्ट लक्षात घेऊन अजून तुम्हाला असं काय वाटतं भारतामधलं त्या दृष्टीने राष्ट्रद्रोही चळवळीचं काय चित्र असू शकतं तुमच्या नजरेमधून? येस, तुमच्या प्रश्नाचे दोन तीन वेगवेगळे कॉम्पोनंट आहेत. मी एक एक त्या कॉम्पोनंटला त्या ठिकाणी डील करण्याचा प्रयत्न करतो. सर्वात पहिल्यांदा पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याच्याशी संबंधित 4 दहशतवादी. माझ्या मते अधिकृतरित्या भारत सरकारनं आणि सिक्युरिटी फोर्सेसनं ऑपरेशन महादेवच्या अंतर्गत त्यातल्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशा प्रकारची अधिकृत भूमिका ऑलरेडी भारत सरकारनं त्या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि त्या दहशतवादी हल्ल्याशी ज्यांचा संबंध होता त्या 4 पैकी 3 जणांना ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून जे आहे त्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. हा झाला एक भाग. दुसरा भाग, आता ही जी घटना आहे ही अत्यंत महत्वाची आणि अत्यंत कॉम्प्लेक्स आहे. लक्षात घ्या, 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान जे आहेत या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्युरिटी फोर्सेसनं काही ऍक्शन घेतले आणि ते इनपुट आपल्याला आले. मुळात याची सुरुवात कुठून झाली? याची सुरुवात झाली जम्मू आणि काश्मीरमधून. जम्मू आणि काश्मीरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अनंतनागच्या आसपासच्या भागामध्ये जैश ए मोहम्मदचा प्रोपगेंडा करणारे असे जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर त्या ठिकाणी लावले गेले होते. मग तिथल्या सिक्युरिटी फोर्सेसने बघितलं की अरे बाबा असा कोण आहे की हा अशा प्रकारचं जे आहे रॅडिकलायझेशन त्या ठिकाणी करतोय. मग पहिले तर त्यांना माहिती मिळाली नाही, पण सीसीटीव्ही मध्ये ज्यावेळेस त्यांनी पाहिलं त्यावेळेस त्यांना कळालं की अरे हा तर जो आहे डॉक्टर आदिल, म्हणजे ऑलरेडी जो डॉक्टर आहे असा हा डॉक्टर आदिल याच्यामध्ये त्या ठिकाणी इन्व्हॉल्ड आहे. मग ज्यावेळेस त्याची चौकशी त्या ठिकाणी झाली त्यावेळेस बाकीच्या लिंक्स त्या ठिकाणी सापडल्या की अरे हा एकटा डॉक्टर आदिल नाहीये, तो एक डॉक्टर मुजम्मिल नावाचा त्या ठिकाणी आहे. आणि पुन्हा त्याची एक गर्लफ्रेंड त्या ठिकाणी आहे जिचं नाव डॉक्टर शाहीन शहीद म्हणून आहे. तर हे सगळे जे आहेत लखनौमध्ये, त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं एनसीआर रिजन जो आहे, नॅशनल कॅपिटल टेरिटरी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे दिल्ली आणि आसपासचा प्रदेश, तर तिथल्या फरीदाबादमध्ये सुद्धा मागच्या काही महिन्यांपासून हा तिथे त्या ठिकाणी राहतोय. एक रूम त्या ठिकाणी आहे. फक्त रूमच नाही, तिथे तब्बल 2950 किलो एवढं स्फोटक मटेरियल, 20 टायमर, बॅटरीज, वॉकी टॉकी, वेगवेगळ्या प्रकारचे रिमोट हे त्या ठिकाणी सापडलेले आहेत. मग कोणीही मला त्या ठिकाणी सांगावं, ज्याच्याकडे वॉकी टॉकी आहे, ज्याच्याकडे टायमर आहे. टायमर कशासाठी लागतात? बॉम्ब ब्लास्ट करण्यासाठी. वॉकी टॉकी कशासाठी लागतं? गुप्तपणे जे आहे तुम्हाला एक दुसऱ्याशी ज्यावेळेस कम्युनिकेट करायचं असतं त्याच्यासाठी त्या ठिकाणी लागतं. 2950 किलोचं स्फोटक मटेरियल कशासाठी लागतं? नक्कीच शेती करण्यासाठी लागत नाही, काही ना काहीतरी जे आहे यांना स्फोट त्या ठिकाणी घडवायचे आहेत. आणि जस्ट आपल्या दर्शकांना त्याची माहिती मिळावी म्हणून पुलवामा हल्ल्यामध्ये 250 किलो स्फोटक मटेरियलचा वापर त्या ठिकाणी करण्यात आला होता. त्याच्या ऑलमोस्ट 10 ते 12 पट एवढं मोठं स्फोटक मटेरियल हे या दहशतवाद्यांकडे त्या ठिकाणी सापडणं आणि त्या टायमरच्या माध्यमातून एकाच वेळेस संपूर्ण भारतामध्ये 20 ठिकाणी अशा प्रकारचे बॉम्ब हल्ले घडवून आणणं, एवढा मोठा डाव त्यांचा त्या ठिकाणी होता. आणि त्या अनुषंगानं पुलवामा मॉडेलमध्ये जसं 2019 मध्ये व्हेकलमध्ये आयईडी त्यांनी त्या ठिकाणी ठेवले आणि त्याच्या माध्यमातून ब्लास्ट केले, असाच काहीसा जो आहे अर्बन टार्गेट्स, म्हणजे शहरामध्ये जी गर्दीची ठिकाणं आहेत त्या ठिकाणी वाहनांच्या मदतीनं अशा प्रकारचे ब्लास्ट घडवून आणणं आणि त्यासाठी हे सगळं स्फोटक मटेरियल वापरणं, अशा प्रकारची मोडस ऑपरेंडी त्या ठिकाणी ते वापरत होते. आता हा झाला एक भाग.
की पाक पुरस्कृत दहशतवादी इथल्या स्लीपर सेलचा आणि शिकले पण हुकलेले, कारण हे डॉक्टर जे आहेत नावाला शिकलेले आहेत, तुमच्याकडून फार अपेक्षा आहे, पण असे शिकलेले पण हुकलेले अशा प्रकारचे हे जे डॉक्टर आहेत त्यांना रॅडिकलाइज करण्याचं काम या पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांनी केलं आणि त्यांना युटिलाइज केलं. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग जो आहे अत्यंत खतरनाक आहे. जसं मी सांगितलं, गुजरात मॉड्यूल आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. या गुजरात मॉड्यूल मधला हा कुठला तरी सो कॉल्ड डॉक्टर चायनामध्ये त्या ठिकाणी जातो, चायनामध्ये जे आहे एमबीबीएस करून त्या ठिकाणी परत येतो आणि स्वतःचं मेडिकल नॉलेज, बायोकेमिस्ट्रीचं नॉलेज हे पेशंटला बरं करण्यासाठी किंवा जीव वाचवण्यासाठी करत नाही, तर जीव घेण्यासाठी करतो. म्हणजे काय करतो, एरंडाचं जे तेल असतं त्या एरंडाच्या तेलापासून जे एक्स्ट्रॅक्ट आहे त्यापासून रिसीन नावाचा एक जो आहे टॉक्झिक मटेरियल, अत्यंत विषारी पदार्थ, या रिसीन बनवण्याचं काम जे आहे हा कार्यकर्ता त्या ठिकाणी करत होता गुजरात मॉड्यूलमध्ये, गांधीनगरमध्ये. बरं, मग आता या रिसीनच्या माध्यमातून त्याला काय करायचंय, हे रिसीन जे आहे हे मंदिरांच्या प्रसादामध्ये मिक्स करायचंय. वेगवेगळ्या शहरांचा जो पिण्याच्या पाण्याचा सप्लाय आहे त्यामध्ये मिक्स करायचंय. म्हणजेच हे बायोलॉजिकल आणि केमिकल वेपन जे आहे हे मिक्स करणं, आणि या फक्त मिक्स केल्यामुळेच एकाच वेळेस हजारो लोकांचा जीव त्या ठिकाणी घेणं, अशा प्रकारचं मॉडर्न टेररिझम थ्रेट हा त्या ठिकाणी क्रिएट करतोय. जस्ट माहितीसाठी, हेच रिसीन होतं ज्याचा वापर याच्या आधी सुद्धा वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांनी, ओबामा जो युएसचा प्रेसिडेंट त्या ठिकाणी होता, किंवा इव्हन डोनाल्ड ट्रम्प याच्या विरुद्ध सुद्धा जे आहे या रिसीनचा वापर करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी केला होता. काही मायक्रोग्रॅमची मात्रा सुद्धा जी आहे सफिशियंट आहे तुमचा जीव त्या ठिकाणी घेण्यासाठी. श्वसनाच्या माध्यमातून किंवा खाण्याच्या माध्यमातून किंवा इंट्राव्हेनस माध्यमातून हे रिसीन त्या ठिकाणी दिलं जातं, आणि याच्या विरुद्धचा अँटीडोट, याच्या विरुद्धचा उपाय हा कुठलाच अवेलेबल नाही. म्हणजे महत्वाचा मुद्दा, की एक प्रकारे जे आहे बायोलॉजिकल आणि केमिकल वेपन हे सुद्धा जे आहेत हे दहशतवादी त्या ठिकाणी वापरतात. पारंपरिक आयईडीचा वापर करणं, अपारंपरिक अशा प्रकारच्या मॉडर्न टेररिझम थ्रेटचा वापर करणं, ड्रोनच्या माध्यमातून जे आहे पाकिस्तानमधून फंड्स त्याचबरोबर वेपन्स हे पंजाबमध्ये आणि जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी आणणं आणि संपूर्ण भारतामध्ये त्या ठिकाणी त्याच्यात पाठवणं, इनक्रिप्टेड कम्युनिकेशन ॲपच्या माध्यमातून आपल्या आकाशी अफगाणिस्तानमध्ये आणि पाकिस्तानशी संपर्क साधणं, या सगळे डॉट्स तुम्ही जोडा आणि त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की दहशतवादाचा खतरा हा कितपत पुढे गेलेला आहे. फक्त पारंपरिक हल्ले करणे इथपर्यंत राहिलं नाही, आता ते मॉडर्न टेररिझम थ्रेटचा सुद्धा वापर करतायत. आणि सर्वात महत्वाचं, गरीब लोकांना फक्त जे आहे पैशासाठी लालूच दाखवून दहशतवादी कृत्यासाठी ते त्या ठिकाणी बाध्य करत नाहीयेत, तर असे शिकले सवरलेले पण हुकलेले रॅडिकलाइज करण्याचं काम, अशा डॉक्टरांना रॅडिकलाइज करण्याचं काम सुद्धा हे त्या ठिकाणी करतायत. म्हणजे रॅडिकलायझेशन टेक्निक, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर त्या ठिकाणी, न्यूक्लिअर बायोलॉजिकल केमिकल वेपन्स या मोडॅलिटीचा त्या ठिकाणी वापर, पांढर पेशा दहशतवादाची इकोसिस्टम त्या ठिकाणी तयार करणं, आणि सोबतीलाच अर्बन टार्गेटसाठी जे आहे अशा प्रकारचे इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस वापरणं, अशा या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे येणाऱ्या काळामधला जो आहे दहशतवादाचा खतरा आपल्या समोर असणार आहे. आता सर, हे बघा, मला हे तुमचा विवेचन ऐकत असताना ते आठवलं की 26/11 मुंबईमध्ये जे झालं त्याची आठवण यासाठी आली की ते कसाब आणि ते सगळे त्या समुद्र मार्गाने कसे घुसले आणि त्यांनी ते सरळ शूट सुरू केलं. आता काल त्या फरीदाबादमध्ये हे जे डॉक्टर, काय त्यांचं नाव, मुजम्मिल अहमद वगैरे ह्या लोकांकडे जे सापडलंय त्याच्यामध्ये AK-47 पण होतं. ते स्फोटक तर आहेत 2500 किलो वगैरे RDX, ते तर भयानकच आहे. म्हणजे तुम्ही जे सांगितलं किती पट ते पुलवामापेक्षा किती पट आहे ते. म्हणजे असा हा जो सगळा कट आहे याचे धागेदोरे आहे. आता फरीदाबाद दिल्ली हे काय फार किती अंतर असणार आहे म्हणजे तिथं पोहोचण्यासाठी? हे काही फार मोठं अंतर नाहीत, म्हणजे कोणत्याही मार्गाने कुठेही ते लवकर पोहोचू शकतात असं. तर ते तसं काही वाटतंय का तुम्हाला? कारण याची काल जप्त केलेले आणि ह्या झालेला बॉम्बस्फोट हे सगळं एकत्र कुठतरी आहे का? कारण की या बातमीमध्ये असं म्हटलंय, जैश ए मोहम्मद जसं तुम्ही म्हटले आणि अन्सार गझवात उल हिंदच्या आंतरराष्ट्रीय मॉडेलचा भाग आहेत हे सगळे पकडले गेले स्लीपर सेल त्या पद्धतीने. तर असं काही 26/11 पेक्षाही म्हणजे त्याच पद्धतीने, म्हणजे सगळ्या पद्धतीने, म्हणजे बॉम्बस्फोटांची मालिका घडवणं, नंतर थेट मारा करणं आणि स्वतःचं मरण ओढून घेणं आणि अशा प्रकारे दहशत माजवणं पुन्हा एकदा, आणि मग पुन्हा पाकिस्तान याच्या संबंधी, असं तुम्ही हे कसं याचं वर्णन कराल ह्या सगळ्या लिंकचं? सर.
हा सर. नक्कीच. तुम्ही आतापर्यंत सगळ्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी त्याच्यात सांगितल्या, तर या फरीदाबाद मॉड्यूलचा संबंध हा या दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या हल्ल्याशी त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी असू शकतो. कारण मुळातच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एनसीआर रिजनमध्ये फरीदाबादमध्ये हे सगळं स्फोटक मटेरियल आणण्याची का त्या ठिकाणी गरज आहे? तर यासाठी गरज आहे की त्याचं लोकेशन हे दिल्लीच्या जवळ आहे, राजधानीचं ठिकाण त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर लाल किल्ल्यासारखी जी आहे प्राचीन वास्तू त्या ठिकाणी त्याच्यात आहे. संध्याकाळचा वेळ ज्यावेळेस गर्दी जास्त असते त्यावेळेस अशा प्रकारचा हल्ला घडवून आणला तर नक्कीच मीडियाचं अटेन्शन आणि संपूर्ण जगाचंच अटेन्शन जर भारताच्या राजधानीमध्ये असं काही होत असेल तर ते जाईल. आणि एक प्रकारे त्यांना असा मेसेज द्यायचा होता की संपूर्ण भारतामध्ये जे आहे अजून सुद्धा भय आम्ही त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो, अजून सुद्धा भारत सुरक्षित नाही. म्हणजे एक प्रकारे लोकांना मारण्याच्या ऐवजी किती मरतात यापेक्षा सुद्धा त्यांच्यासाठी महत्वाचं त्या ठिकाणी की भारत सुरक्षित नाही, अशा प्रकारचा मेसेज या दहशतवादी संघटनांना द्यायचा होता. आणि म्हणूनच त्यांनी हे दिल्लीचं ठिकाण त्या ठिकाणी निवडलं आणि तिथून हार्डली एक 40 ते 45 मिनिटाच्या डिस्टन्सवर असणाऱ्या या एनसीआर रिजन मधल्या फरीदाबादमध्ये त्यांनी त्या ठिकाणी घर घेतलं आणि हे सगळं याच्यात केलं. इनफॅक्ट हे सगळं जे फरीदाबाद मॉड्यूल आहे आणि त्याच्याशी संबंधित जे अतिरेकी आहेत त्यांना सिक्युरिटी एजन्सीजनं पकडलं. त्यातलाच हा डॉक्टर उमर नबी जो आहे, डॉक्टर मोहम्मद उमर नबी, जो एक मानला जातोय की हा दिल्लीचा हल्ला जो केला तो फिदाई अटॅक त्यांनीच त्या ठिकाणी केला. जे आतापर्यंतचे इनपुट आलेले आहेत त्याच्यानुसार तो सुद्धा या फरीदाबाद मॉड्यूलचा भाग त्या ठिकाणी होता. बाकी दहशतवादी ज्यावेळेस पकडल्या गेले त्यावेळेस आता त्याला वाटलं की आता आपण सुद्धा पकडले जाणार आहोत आणि एकूणच आपला हा सगळा जो प्लॅन आहे तो प्लॅन त्या ठिकाणी फिसकटणार आहे. म्हणून तो तिथून जे आहे कार घेऊन या लाल किल्ल्याच्या तिथे त्या ठिकाणी पोहोचला. लाल किल्ल्याची तिथली जी सुनहरी मस्जिद आहे तिथे जे आहे 3 तास तो पार्किंगमध्येच कारमध्येच त्या ठिकाणी बसून राहिला. कोणाची वाट पाहत होता का काय, कोणाचे इन्स्ट्रक्शन्स त्याला हवे होते माहीत नाही. आणि मग साधारणतः संध्याकाळी 6 वाजता तो कार घेऊन त्या ठिकाणी निघाला आणि अत्यंत हळूहळू हळू जाऊन नेमकं त्या मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1च्या समोरचा जो सिग्नल आहे त्या सिग्नलच्या तिथे जे आहे मोठा ब्लास्ट त्या कारचा त्या ठिकाणी झाला. मग शक्यता आहे की त्या कारमध्ये डिटोनेटर असेल, त्या कारमध्ये जे आहेत हे सगळे स्फोटक मटेरियल त्या ठिकाणी त्याच्यात असेल आणि तो जो आहे डिटोनेटरच्या माध्यमातून ही कार त्या ठिकाणी ब्लास्ट केली आणि त्याच्या माध्यमातून आसपासच्या 10-12 कार या जळायला लागल्या. त्याचबरोबर स्फोट झाला आणि त्यामध्ये कित्येक निष्पाप लोकांचा जे त्या ठिकाणी बळी गेला आणि त्यात ऑफकोर्स हा जो आहे उमर नबी सुद्धा त्या ठिकाणी ठार मारला गेला. म्हणजे हा फिदाई अटॅक असण्याची सुद्धा शक्यता त्या ठिकाणी, कारण स्वतः तो त्यामध्ये मारला गेला. वेगवेगळ्या थेरीज आहेत. एक तर ही थेरी आपल्या समोर त्या ठिकाणी आली. दुसरी थेरी अशीही असू शकते की ऑलरेडी हे फिदाई अटॅकर्स त्या ठिकाणी होते आणि हे स्फोटकांची गाडी घेऊन हार्डली तिथून जे आहे 5 ते 7 किलोमीटर दूर असणाऱ्या सेंट्रल दिल्लीमध्ये जिथे सगळे व्हीव्हीआयपी आहेत, जिथे महत्वाचे ऑफिसेस आहेत, तिथे त्या ठिकाणी ते पोहोचले असते आणि तिथे जे आहे त्यांनी मोठा ब्लास्ट त्या ठिकाणी केला असता. म्हणून फिदाई अटॅक सुद्धा करण्याची एक त्यांची मोडस ऑपरेंडी असू शकते, ती सुद्धा शक्यता आहे. पण त्याच्या अगोदरच हा ब्लास्ट केला आणि हे सगळं त्या ठिकाणी झालं. तर तुमचा मूळ प्रश्न जो होता याचा संबंध फरीदाबाद मॉड्यूलशी आहे का, माझ्या मते ती दाट शक्यता आहे. कारण त्याच्यामुळेच एवढा मोठा जे आहे हत्यारं त्याचबरोबर एवढा मोठं स्फोटक मटेरियल हे ते एनसीआर रिजन मध्ये त्या ठिकाणी घेऊन आले असतील. आता बघा, आपण म्हणजे भारताने दहशतवाद म्हणजे किती प्रकारचा सहन केलेला आहे. म्हणजे संसदेवर पण हल्ला केलेला आहे त्यांनी. म्हणजे आणि मग हे जे उच्च शिक्षित किंवा वेगळ्या ओळखीने वावरतात समाजामध्ये, आपल्या आजूबाजूला असतात, अशा प्रकारचे लोक देखील तिथं वेगवेगळं काम अशा प्रकारचं घातक कृत्य करत असतात. मग आता दिल्लीमध्ये त्यांना रेकी करणं काय अवघड आहे? आता लाल किल्ल्याजवळ केलं आणि मग आता सेंट्रल व्हिस्टा वगैरे म्हणजे हे जो दिल्लीचा जो महत्वाचा जो भाग आहे सगळं, म्हणजे इतकं रेकी. आणि ते पुन्हा त्यांना हे दाखवून द्यायचं की आम्ही फक्त सीमेवर पहलगाम वगैरे इकडं नाही, तर आम्ही तुमच्या तिथं येऊन हे करू शकतो. हे जे क्रूर असा प्लॅन असा तर नाही ना. म्हणजे मग पुन्हा हे सगळं आपण जे बिंदू डॉट जोडण्याचा प्रयत्न करतोय की मुनीर, मग पहलगाम, मग हे अधिकारी, मग ते पाकिस्तानमध्ये काय, हे आता भारताने इतका जोरकस प्रयत्न केला. म्हणजे राजकीय दृष्ट्या सगळे जे विरोधक आहेत ते एकत्र आणले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. आणि त्यांनी पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगितलं की हे काय नेमकं प्रकरण आहे. हे काय उद्या आम्हाला तुम्ही जबाबदार धरू नका आम्ही पाकिस्तानवर काही केलं तर. अशा प्रकारचा मेसेज दिलेला असताना हे एवढं मोठं धाडस केलं जात आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नक्कीच अगदी माझ्या मते जे जाता आहे जाता सांगा, आपली ही 3-4 मिनिटाचीच वेळ राहिलेली आहे.
पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा हाच त्या ठिकाणी एजेंडा असणार आहे, कारण आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कारवाई केल्यानंतर जी आहे बरीचशी गणितं त्या ठिकाणी बदललेली आहेत. पण आता या पाक पुरस्कृत दहशतवाद्यांना सरळ सरळ हा मेसेज त्या ठिकाणी द्यायचा आहे की एक, आमच्या कारवाया फक्त जम्मू काश्मीर पुरत्या मर्यादित नाहीत, पॅन इंडिया संपूर्ण भारतामध्ये जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणावर आम्ही हल्ले त्या ठिकाणी करू शकतो. म्हणूनच हे 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरच्या दरम्यान जे अतिरेकी पकडले गेलेले आहेत, कुठून कुठून पकडले गेले? उत्तर प्रदेश असो, हरियाणा असो, गुजरात असो, जम्मू काश्मीर असो, आणि त्यातल्या त्यात जे इनपुट्स मिळाले त्यातून त्यांचा सगळा प्लॅन त्या ठिकाणी होता की फक्त जम्मू काश्मीर पुरता मर्यादित नाही, संपूर्ण भारतामध्येच अशा कमीत कमी 20 ठिकाणी एकाच वेळेस त्या ठिकाणी हल्ले घडवून आणणं आणि इंटेलिजन्स एजन्सीजला एक प्रकारे गुंगारा देणं. त्यासाठी काय करायचं? टेक्नॉलॉजीचा वापर करणं, ड्रोन असतील, एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन ऍप असतील, आणि त्याहून महत्वाचं सो कॉल्ड हे सगळे नतद्रष्ट देशद्रोही घरभेदी जे आहेत अशा प्रकारच्या स्लीपर सेल मधल्या एंटिटीचा आपल्यासाठी फायदा करून घ्यायचा, जिथे संशयाची सुई पण जाणार नाही अशा डॉक्टरांना जे आहे यामध्ये इन्व्हॉल्व्ह त्या ठिकाणी करून घ्यायचं आणि आपला सगळा एजेंडा जो आहे तो फुलफिल करायचा. एक, संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले घडवून आणणं आणि त्याच्या माध्यमातून मेसेज त्या ठिकाणी देणं की फक्त जम्मू काश्मीरच नाही, आम्ही भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले त्या ठिकाणी करू शकतो. एक, दुसरी महत्वाची गोष्ट की याच्या माध्यमातून भय निर्माण करणं. दहशतवाद्यांना फक्त एवढे लोक मेलेच पाहिजे हे त्यांचं उद्दिष्ट नसतं. सगळ्यात महत्वाचं की लोकांच्या मनामध्ये ती साशंकता, लोकांच्या मनामध्ये ती भीती निर्माण करणं की सरकार हे आम्हाला वाचवण्यासाठी सक्षम नाही, अशा प्रकारची भीती निर्माण करणं, अशा प्रकारचा मेसेज पोहोचवणं, हा सुद्धा एक महत्वाचा एजेंडा या पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचा असेल. म्हणूनच त्यांनी ही सगळी स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी अवलंबली होती. पण जसं आपण म्हणतो की जशास तसं, जशास तसं नाही, त्याच्याही पलीकडे जाऊन निर्णय देण्याची केपेबिलिटी, क्षमता ही भारताकडे आहे आणि ती राजकीय इच्छाशक्ती सुद्धा सध्याच्या सरकारमध्ये आहे. म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये आता कशा कशा घटना घडतात आणि आपण याला कसं टॅकल करतो, गणित नक्कीच बदललेली आहे, समीकरण नक्कीच बदललेलं आहे, आणि त्या बदललेल्या समीकरणाच्या अनुसारच आपल्याला याच्याशी टॅकल करावं लागणार आहे. दहशतवादाचं स्वरूप बदललेलं आहे आणि या बदललेल्या स्वरूपाला आपल्याला येणाऱ्या काळामध्ये टॅकल करावंच लागणार आहे. सर, खूप खूप धन्यवाद. खरं तर ऐकत राहावं वाटतं तुमच्याकडे बरेच. तुम्ही ज्या पद्धतीने लिंक जोडताय सगळ्या संघटना, सगळं हे सगळं स्लीपर सेल म्हणजे फक्त गरिबांना वापरून घेऊन त्यांचा जीव घेणं नाही, तर अशा प्रकारे वेगवेगळे चेहरे घेऊन वावरणारे देखील आजूबाजूला आहेत, दिल्लीत आहेत, गल्लीत आहेत, सगळीकडे आहे. हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, महाराष्ट्र सुद्धा असेल, हे सगळीकडे ते दिसतात आहे. आणि हे मोठं आव्हान खरं भारतासमोर आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्या पद्धतीने निदान या फरीदाबादचा आपण जर लिंक जोडली तर खूप काही भयानक होण्याच्या आधीच सावध झाले असं म्हणावं लागतील. परंतु जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून न येणारं काल दिल्ली बॉम्बस्फोटातून झालेलं आहे हेही तितकंच खरं. तर दर्शकांना विनंती की पुन्हा अ, हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, सर्व नोटिफिकेशन मिळवा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. आणि ढगे सर, तुम्हाला विनंती की याच्यानंतर जी काही आपल्याला चर्चा करायची त्यासाठी तुम्ही अशाच प्रकारे आमच्या दर्शकांना मार्गदर्शन, माहिती देत चला. खूप खूप धन्यवाद धन्यवाद. आपले. आपण वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.